नमस्कार. मास्टर रेसिपीजच्या आमच्या ह्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज तुमच्याबरोबर मी मस्तपैकी माझी फेवरेट ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे. माझीच नाही, माझ्या मुलाचीही फेवरेट आहे. खूप सोपी आहे आणि खूप पौष्टिकही. आपण करणार आहोत भिजवलेल्या मुगापासून मस्तपैकी हिरवेगार पराठे. कसं करायचं चला बघूयात. 1 वाटी हिरवे मूग आपण रात्रभर भिजवायचे आहेत. 2-3 पाण्यातनं स्वच्छ धुवायचं आणि मग भिजवायचं. आता हे सगळं पाणी निथळून घेते आणि मग पुढची प्रोसेस सांगते. या भिजवलेल्या मुगातलं एकूण एक पाणी काढल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची. मला तिखट आवडतात, तुम्हाला जर कमी तिखट आवडत असतील तर अगदी 2-3 मिरच्या घातल्या तरीही चालेल. लसूण छान एक 10-12 पाकळ्या घाला. 1 इंच आल्याचे तुकडे घाला. आणि हे ना बिना पाण्याचं छान गंध असं वाटून आणायचं. पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी घातलं तर काय होतं, पुढची जी प्रोसेस आहे आपली त्याला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण ते पाणी पूर्ण आटायला पाहिजे ना, म्हणून. तर काय करायचं, पाणी न घालता त्या भिजवलेल्या मुगामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे छान वाटलं जातं, काही टेन्शन येत नाही. हे मी वाटून आणते आणि मग पुढची प्रोसेस दाखवते. आता इथं बघा, हे असं गंध वाटायचं आहे. आता वाटताना एक लक्षात घ्या की पाणी अजिबात घालायचं नाही. पण काय होतं, पाणी न घातल्यामुळे पटकन सगळं वाटलं जात नाही. त्यामुळे सारखं पल्स द्यायचं, थांबायचं, चमच्याने मिक्स करत राहायचं. पण जर तुम्हाला असं एकदम वाटलं की अरे हे वाटलं जात नाही म्हणून पाणी घालूया, अजिबात काही गरज नाही. मी एक थेंबही पाणी न घालता हे असं छान वाटून घेतलेलं आहे. आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि नावाला फक्त 1 चमचाभर तेल. कशाला, थोडंसं चिकटू नये म्हणून. थोडं चिकटतच ते, पण तरी. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालू. गॅस एकदम सिम ठेवा आणि आता कंटिन्युअस हे आपण असं हलवत राहायचं, म्हणजे कमीत कमी कढईला चिकटे. हे बघा असं. आणि गॅस काय करायचा, लो फ्लेम ते मीडियम फ्लेम ह्याच्यामध्ये मॅनेज करायचं. खूप हाय फ्लेमवर ठेवायचं नाही. आता हे थोडं घट्ट होत आलं ना की पुढची प्रोसेस सांगते. आता 1 मिनिटातच हे असं घट्ट होत येतं पीठ. तुम्हाला इथं खाली कोरडं दिसत असेल बघा. आता काय करायचं माहितीये, ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे. चाट मसाला, जीरा पावडर, गरम मसाला, धने पावडर. हे सगळं तुमच्या चवीप्रमाणे, तुम्हाला जसं आवडतं तसं कमी जास्त तुम्ही करू शकता. चवीपुरता मीठ, हळद घालते. आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्या. जसं पुरण कसं तयार होतं ना आपलं पुरणपोळीचं, अगदी तसंच तयार होतं हे बघा. मी जे तुम्हाला म्हटलं की आपण जेव्हा वाटतो तेव्हा जर पाणी जास्त घातलं तर काय होतं, तर पाणी जर जास्त घातलं तर इथं ते खूप पातळ होतं आणि ते पुरण तयार व्हायला खूप जास्त वेळ लागतो. म्हणून काय करायचं, पाणी नाही घालायचं. हे असं छान सगळा मसाला, मीठ आपल्या ह्या मुगाच्या पुरणाला असं लावून घ्यायचं. असं छान घट्ट गोळा तयार होऊन येतो. आणि हा असा चमचा ठेवला तर तो उभा राहायला पाहिजे, म्हणजे आपलं पुरण छान तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात काय करायचं, कोथिंबीर घालायची. कोथिंबीर काय करायची, धुवून वाळवून मग चिरायची. ह्याच्यात पाण्याचा अंश असता कामा नाही. भरपूर कोथिंबीर. आणि हे एक आता 2 मिनिटं गॅस बंद करून हे सगळं मिक्स करूया आपण. आणि गॅस बंद करून याला तसंच थंड व्हायला ठेवूया. मग आपण पराठे करायला घेऊया. आता जेव्हा तुम्हाला समजा हा आयटम ब्रेकफास्टला करायचा आहे तर काय करायचं, आदल्या दिवशी सकाळी मूग भिजवायचे आणि संध्याकाळीच हे पुरण तयार करून, कणिक आपण नेहमी चपातीला कसं पीठ मळतो तसंच अगदी ना घट्ट ना मऊ, मध्यम असं पीठ मळून ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवून टाका. सकाळी उठलं की पटापट ब्रेकफास्टला हे पराठे बनवा. आता हे मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया.
आणि हे छान आता मळायचं आहे आपल्याला. म्हणजे लाटताना त्रास जर नको असेल तर आता थोडं ह्याला मळून घ्यायचं. तेलाचा हात असं छान मळलं की ह्याचे ना गोळे करायचे. आता पराठे करताना आपल्याला कसं छान भरलेले पराठे पाहिजेत, पण खूप मोठे नको. टिफिनला पण देता आले पाहिजे, ब्रेकफास्टला पण पाहिजे. आता लाटायला घेऊया. आता पुरण तयार आहे, कणिक तयार आहे. तर काय करायचं, पराठा लाटायचा. तर लाटताना काय करायचं ते सांगते. ह्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा असा घ्यायचा. आणि हे असं दाबायचं. आता मजा काय सांगते, बहुतेक करून मी बऱ्याचदा तिळाच्या पोळीला वगैरे सांगितलेलं आहे. जेव्हा आपण पुरणाचं, तिळाची पोळी, शेंगदाण्याची पोळी करतो तेव्हा इथं बघा हे असं दाबून ह्याच्यामध्ये ही अशी हवा येते. ती हवा ओपन करायची आणि सगळीकडचे बबल्स म्हणजे ह्याच्यामध्ये हवा पूर्ण बाहेर काढून परत हे चिकटवायचं. म्हणजे आपला पराठा जो आहे तो फुटत नाही. आणि आता नेहमीसारखं लाटायचं. खूप पातळ करायचं नाही. हां थोडासा जाडसर पाहिजे. हा असा पराठा जाड, हा असा जाड छान मस्त पराठा झाला पाहिजे. तवा तापलेला आहे, त्याच्यावर टाकूया. थोडं बाजूनी तेल सोडू. असा हा छान पराठा भाजला गेला की आपण गरमागरम सर्व करू. असा मस्त टुम्म आपला पराठा फुगतो. आता तुम्हाला हा पराठा कसा मस्त भरलेला आहे ते दाखवते. हे बघा, स्टफिंग बघा अगदी काटापर्यंत गेलेलं आहे. मस्तपैकी पौष्टिक असा ब्रेकफास्ट किंवा टिफिन रेसिपी हवी असेल किंवा रात्री सुद्धा ना खूप जेवणाचा कंटाळा आला तर असे हे पराठे करायला अप्रतिम लागतात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता, मटकी घेऊ शकता, कोणतंही कडधान्य म्हणजे जे काही तुमच्याकडे किडनी बीन्स असतील, ज्याही प्रकारचे फज्जाव असतील ते सगळे, राजमा असेल तर ते सगळे तुम्ही अशा पद्धतीनं पराठ्याच्या स्वरूपात, कारण मुलं ना मोड आलेली मटकी वगैरे कुणी आता जास्त खात नाही, उसळ वगैरे, तर अशा वेळेला काय करायचं, हे असे पराठे करायचे. गपचूप मध्ये सगळी कडधान्य पोटात जातात आणि एकदम यम लागतात. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.